आज मी इतकी टेस्टी दाल फ्राय बनवली होती, त्याची रेसिपी तुम्हाला पुढे सांगतेच. पण त्या अगोदर नागपूरला गेले होते माझे सासू-सासरे, तर त्यांनी येताना ही छान अशी मिठाई आणली होती, जी माझी ऑल टाईम फेवरेट आहे. तर मी सर्वात आधी ती खाऊन घेतली. त्यानंतर मामीला विचारते स्वयंपाकामध्ये काय बनवायचं? ते मला बोलले की बेसन बनव. पण बेसन न बनवण्याचं कारण हे की दुपारची डाळ पण होती आणि उद्या आमचं आहे उपवास. तर पुन्हा डाळीसोबत आणखी डाळ ठेवली आणि छान दाल फ्राय बनवण्याचा विचार केला. तर जोपर्यंत कुकर होते तोपर्यंत छान म्हटलं इथे कांदा कट करून घ्या. ते मला सगळ्यात मोठा टास्क वाटतो, कारण की काही कांदे तर असे छान हे असतात चांगले, पण बाकीचे कांदे असे तिखट असतात ना, डोळ्याला खूप त्रास देतात. तर कांदा कट करतच होती तर समोरच्या वहिनी मला विचारतात, तू व्हिडिओ बनवते का? तर मी त्यांना अशी इशाऱ्याने सांगत होते की हो हो हो, कारण की इथे कोणालाही माहिती नाही की मी व्हिडिओ बनवते म्हणून, पण त्यांना आज माहितीच पडलं. त्यानंतर मी ते छान असा कांदा कट करून घेतला आणि इतका सारा कांदा मी स्वतः कट केला, कारण की दाल फ्रायमध्ये हा इतका सारा कांदाच खूप छान वाटतो. कुकर व्हायचाच होता, तर म्हटलं चला देवाजवळ छान दिवावात करते. त्यानंतर मी रूममध्ये जाते आणि मिररमध्ये स्वतःला बघते, तर मला मिरर थोडा घाण दिसत होता. म्हटलं छान हे हाती लागला, छान क्लीन पण करून घेते आणि मग त्यानंतर असं काहीसं लुक दिसत होतं. आणि म्हटलं चल उद्या सोमवार आहे तर छान हाताला नेलपेंट पण लावून घेते, कारण की कामाकामामध्ये तेही राहून जातं. म्हटलं छान असं नेलपेंट लावलं आणि मग घेतली दाल फ्राय बनवण्यासाठी. सर्वात आधी कुकर काढला आणि कढईमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि थोडं तेजपान टाकलं, जेणेकरून टेस्ट एकदम छान येतो. आणि मग हे छान तडतड झालं, त्यानंतर छान कांदा टाकला. कांदाही गोल्डन ब्राऊनपर्यंत होऊन भाजला. त्यानंतर तिखट, मीठ, हळद हे सगळं टाकलं. आम्ही याच्यामध्ये टमाटर वगैरे काही दुसरं टाकत नाही. आणि मग डाळही टाकून दिली आणि छान अशी मिक्स करून घेतली आणि अशा प्रकारे ही दाल फ्राय एकदम इझिली रेडी झाली आणि ही खायला एकदम टेस्टी वाटते. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. बाय.